महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। मी वारंवार परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय खासदार साहेबाला सांगू लागलो की महानगरपालिकेचा वचका आम्ही जिल्हा परिषदला याचा सगट घेऊ। 10 वर्षे आमदार राहिलेले आणि 15 वर्षापासून खासदार राहिलेले बंडू जाधव साहेबांनी या जिल्ह्यात कुठलाच विकास केला नाही। हा उद्धव सेनेचा बालेकिल्ला नसून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झालेला आहे। परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेचे मी आभार मानतो। देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, रत्नाकररावजी गुट्टे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालेलं आहे। महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। मी वारंवार परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय खासदार साहेबाला सांगू लागलो की महानगरपालिकेचा वचका आम्ही जिल्हा परिषदला याचा सगट घेऊ। परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेने आणि भारतीय जनता पार्टीच्या माझ्या पूर्ण कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांच्या जोरावर आज हे विकासाच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकत आलेला आहे। काय परिस्थिती राहील जिल्हा परिषदेमध्ये, सोबत कुणाला घेणार, कसं गणित बसवणार? भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा करून युती करायची का महायुती करायची हा वरचा आदेश राहील। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, प्रदेशाध्यक्ष साहेब असतील, जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे असतील, यांच्या सोबत सगळ्यासोबत चर्चा करून नक्की एक विकासाचं राजकारण इथून पुढे। खासदार साहेबाला मला सांगायचे, महानगरपालिकेला तुम्ही मुस्लिम समाजाचा दिशाभूल करून तुम्हाला जे मतदान मिळालं, पण ग्रामीण भागातल्या जनतेला माहीत होतं की 10 वर्षे आमदार राहिलेले आणि 15 वर्षापासून खासदार राहिलेले बंडू जाधव साहेबांनी या जिल्ह्यात कुठलाच विकास केला नाही। त्यामुळं ग्रामीण भागातील जनता ही भारतीय जनता पार्टी सोबत राहिलेली आहे। आमदार रत्नाकर गुट्टे यांनी कमळावर लढण्याचा निर्णय घेतला, याचा कितपत फायदा आता आपल्याला झाला असं वाटतं? खरं आहे, भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर रत्नाकरराव गुट्टे साहेबांनी त्यांच्या 17 पैकी 11 जागा लढण्याचं ठरवलं होतं। त्या 11 पैकी 4 जागेवर आम्हाला विजय मिळालेला आहे। जेवढं पाहिजे तेवढं यश आम्हाला नाही मिळालं, पण नक्की भारतीय जनता पार्टीची ताकद या जिल्ह्यात वाढलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी नंबर 1चा पक्ष आता जिल्ह्यामध्ये हा उद्धव सेनेचा बालेकिल्ला नसून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला झालेला आहे।